मोठा रिस्पॉन्स होता काय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे। इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे। राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे। राहुल गांधी की मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसने कधी ओबीसीना मान दिला नाही, सन्मान दिला नाही, आरक्षण दिलं नाही। 1980 सालीच मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, पण काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही। व्हीपी सिंगांनी आरक्षण दिलं, मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला, भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं। आणि बघा राहुल गांधी इतके मूर्ख आहेत की त्यांना जेव्हा गुजरातमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झाला तेव्हा मोदीजी नव्हते, प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते। खरं तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान करण्याप्रसंगी लोक धडा शिकवतीलच। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी 60% जनता या देशाची धडा शिकवेल। पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे, मला विजय वडेट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे। ओबीसीचे नेते म्हणून घेतात, त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार। हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशामध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात। ओबीसी समाज आता कधीही अपमान सहन करणार नाही। खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे, आम्ही यांना सोडणार नाही। ओबीसी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। ओबीसी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। ओबीसी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय।